मंडळी, सध्याच्या घडीला बीडचा बिहार होत चाललाय अशी टीका सातत्याने बीड जिल्ह्यावर केली जाते आणि त्याचं कारण म्हणजे बीड मधील वाढती गुन्हेगारी। याच गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी आता एका संधी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती। दमानिया यांनी ज्याची नेत्यांनाही भीती वाटावी असा कुणीतरी स्ट्रॉंग आणि डॅशिंग अधिकारी बीडच्या मैदानात उतरवण्याची खरं गरज असल्याचं म्हटलं होतं। त्यासाठी एका सक्षम अधिकाऱ्याचं नावही त्यांनी सुचवलं होतं, तुकाराम मुंडे। पण तुकाराम मुंडे यांच्या जागी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या जोडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांचे हिरो म्हणून ओळखले जाणारे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना बीडचा चार्ज देण्याची तयारी केली। गुन्हेगारांनी दहशत माजून बीडला बिहारचं स्वरूप देण्याचं काम केले, जे माणसाची कातडी पांघरून हिंस्र जनावरांसारखं वागतात। त्यांना जन्माची अद्दल घडवण्यासाठी आता जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन बीडमध्ये दाखल झालेत। यामुळे आता खरंच विवेक जॉन्सन बिहार झालेल्या बीडला लगाम मिळणार का? विवेक जॉन्सन बीडला सुधारू शकतात का? जॉन्सन यांच्या नियुक्तीमुळेच बीडमध्ये गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांचं काय होणार? तसंच पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कावत यांनी जो काही कडक शिस्तीचा आणि कायदा सुव्यवस्था कायम राखण्याचा धडाका लावलाय, त्याला आता IAS विवेक जॉन्सन किती पुढे नेणार बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विशेष भारी। मंडळी, अलीकडच्या दिवसात पुणे, नागपूर आणि आता बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी प्रचंड वेगाने फोफावत आहे। त्यात मग परळी, केज, बीड, अंबेजोगाई अशा सर्वोच्च तालुक्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळून गेलेली असून सर्रास रोज नवनवीन गुन्हे घडत आहेत। मागे सरपंच बापू आंधळे यांची दिवसा गोळा झाडून केलेली हत्या, किंवा आता मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची वर्णन न करता येऊ शकणारी निर्घृण हत्या, ओबीसी वर्सेस मराठा झालेली दंगल आणि त्यात झालेली जाळपोळ, आत्ताच्या खोक्या भोसले आणि इतरही स्थानिक नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी निकटवर्तीयांनी केलेली मारहाण अशी कितीतरी प्रकरणं रोजच्या रोज बीड जिल्ह्याला हादरा देत आहेत। यात बीडचं पोलीस प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी हे गुन्हे रोखण्यात सपशेल अपयशी ठरल्याची भावना लोकांच्यात आहे। किंबहुना हेच अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तींना खतपाणी घालतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। गेल्या काही दिवसांपासून बीडचा कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसलेली होती। त्यानुसार त्यांनी SP नवनीत कावत यांची बीडचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। नवनीत कावत यांच्याकडून बीडकरांना बरीच आशा आहे। कावत यांनी चार्ज घेतल्यापासून बीडचं गुन्हेगारी क्षेत्र हादरवून ठेवलं होतं। त्यांनी देशमुख केसचा तपास जलद गतीने केला, पण फरार कृष्णा आंधळेची काहीच माहिती मिळत नसल्यानं त्यांच्यासह बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं। पण तरीही नवनीत कावत यांनी बीड मधील जातीय तेढ कमी करून जातीय सलोखा राखण्यासाठी जे काही उपाय केले ते पण कमी नाही। बीडमध्ये सध्या एकही पोलीस आडनावावरून एकमेकांना हाक मारत नाही किंवा त्यांच्या नेम प्लेटवर आडनावांचा उल्लेख नाही। जातीवरून कोणत्या पोलिसांना कुणी जज करू नये किंवा मग पोलिसांच्या मानसिकतेवर, तपास कार्यावर कुणीही प्रश्नचिन्ह उभं करू नये यासाठी नवनीत कावत यांनी ही शिस्त आणली आहे। कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांनीच जरी शिस्त पाळली तर आपसुक सामान्य जनतेमध्ये सुद्धा याचा धाक राहील, असा यामागे नवनीत कावत यांचा उद्देश होता। तसंच वादग्रस्त अधिकारी रणजित कासले किंवा इतर पोलिसांचं निलंबन करणं असो, आता जिथे वाल्मिक कराडला ठेवले तिथल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं काही कारणास्तव तात्काळ निलंबन करणं असो, असे धडाडीचे निर्णय कावत यांनी घेतले। मंडळी, हे नवनीत कावत 2017 बॅचचे IPS आहेत। ते एक शांत आणि ठाम अधिकारी म्हणून ओळखले जातात। याआधी त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये उपायुक्त म्हणून काम पाहिलं होतं। देशमुख प्रकरण तापल्यावर त्यांची नियुक्ती बीडमध्ये करण्यात आली। त्यांच्या समोर बीडमधील कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्याचं मोठं आव्हान होतं, पण तिथल्या अडचणी, गुन्हेगारी ही अजून समूळ नष्ट झाली नाही अशी भावना तिथल्या लोकांमध्ये दिसून येते। नवनीत कावत यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर एका दिवसाचीही सुट्टी न घेता सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमधील आरोपींना पकडण्यासाठी कंबर कसली होती। त्यावेळी बीड जिल्ह्यातील लोकांना जे प्रॉब्लेम आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न मी 100% करेल असं आश्वासनही कावत यांनी दिलं होतं। पोलिसांना सुट्टी आणि रविवार नसतो असं त्यांचं एक वाक्य होतं, ज्यावरून एक धडाडीचे अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं। जिल्ह्यात कुठलीही अडचण आली तरी 24 तास मला संपर्क करावा। बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांना अलर्ट करण्यात आलं असून बीड जिल्हा हा गुन्हेगारी मुक्त करणारच असा प्रण त्यांनी घेतला होता। असं म्हणतात की त्यांनी जिथं जिथं काम केले तिथं तिथं डॅशिंग निर्णय घेऊन कामाची छाप पाडली असा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे। त्यावरून कावत यांच्या रूपात बीड जिल्ह्याला नवीन सिंघम अधिकारी मिळालाय अशी चर्चा रंगली होती। कावत यांनी काही धाडशी निर्णय घेऊन बीडच्या गुन्हेगारी क्षेत्रावर वचक निर्माण केला, पण त्यानंतरही गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी चव्हाट्यावर आली। रोज उठून कुणाचा ना कुणाचा कार्यकर्ता किंवा जवळचा एखादा व्यक्ती कुणाला तरी मारझोड करतो अशा बातम्या येतात। त्यामुळे बीडच्या जनतेला अजूनही सेफ वाटत नाही। जिल्ह्यात कायम राख माफिया, वाळू माफिया, गुटखा माफियांचा हैदोस असतो।
बीड जिल्ह्यात सध्या एक वेगळीच पार्श्वभूमी तयार झाली होती। स्थानिक नेत्यांच्या छत्रछायाखाली वाढणाऱ्या गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं होतं आणि या सगळ्यांवर जरब बसवणं खूप गरजेचं झालं होतं। लोक आता थेट मागणी करू लागले होते, आम्हाला अशा अधिकाऱ्याची गरज आहे जो कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही, जो खरंच प्रशासनात शिस्त आणू शकेल। या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं। शिस्तप्रिय, ठाम निर्णय घेणारा आणि सातत्याने बदल्या होत असूनही आपल्या कामगिरीने राज्यभर नाव कमावणारा अधिकारी म्हणजे तुकाराम मुंढे। पण यावेळी फडणवीसांनी काहीतरी वेगळंच केलं। तुकाराम मुंढेऐवजी त्यांनी एक स्मार्ट डाव खेळला, कारण ज्यांना फक्त कायदा सुव्यवस्थाच नाही तर बीडच्या प्रतिमेलाही उजाळा द्यायचा होता। नुकताच बीड मधल्या 4 तरुणांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण करून इतिहास रचला होता। त्यांना प्रेरणा देणारा, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा आणि नव्या बीडचं स्वप्न दाखवणारा अधिकारी हवा होता। अशा वेळी निवड झाली IAS विवेक जॉन्सन यांची। फडणवीस, पालकमंत्री अजितदादा पवार आणि पोलीस अधीक्षक कावत यांच्या संयुक्त विचाराने विवेक जॉन्सन यांची बीडच्या जिल्हाधिकाऱ्यापदी निवड करण्यात आली। हा निर्णय घेतल्यावर एकच चर्चा रंगली होती, हा माणूस बीड बदलवून टाकेल। पण मंडळी, कोण आहेत हे विवेक जॉन्सन? तर मंडळी, केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यात जन्मलेला हा तरुण विवेक जॉन्सन वयाच्या 31व्या वर्षी त्याला महाराष्ट्र कॅडर मधल्या IAS सेवेची जबाबदारी मिळाली। सुरुवातीला काही वर्ष यवतमाळ जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केलं। नंतर ऑक्टोबर 2022 साली चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते रुजू झाले। चंद्रपूरमध्ये आल्यानंतर या माणसानं अक्षरशः जिल्ह्याचा कायापालट केला। शिक्षण, विज्ञान, खेळ आणि नवकल्पना सगळ्या क्षेत्रात काहीतरी भन्नाट करून दाखवलं आणि म्हणूनच त्यांना महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा मानाचा पुरस्कार तोही IAS प्रॉमिसिंग श्रेणीत मिळाला। चंद्रपूरचे तरुण त्यांना आपला हिरो मानायला लागले। ते काही उगाच नाही, त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आणि त्यांना खेळात रस निर्माण व्हावा म्हणून एक खास उपक्रम सुरू केला होता। एक दिवस नागपूरच्या ओपन सायन्स सेंटरला भेट दिली आणि तिथूनच त्यांना स्फूर्ती मिळाली। मग काय, चंद्रपूरमध्ये चक्क 28 ओपन सायन्स पार्क उभारून टाकले। तब्बल 6,500 स्क्वेअर फूट परिसर असलेलं हे पार्क म्हणजे मुलांना ज्ञानाचं खेळातलं गाठोडच। शिवाय विवेक एवढ्यावरच थांबले नाहीत। चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल 75 नवीन क्रीडा संकुल उभं करण्यामागे याच माणसाचा सिंहाचा वाटा होता। आता मात्र त्यांची बदली झाली आणि ते बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी झाले। पण चंद्रपूरच्या जनतेच्या मनात ते कायमचे घर करून बसले आहेत। एक IAS अधिकाऱ्याने जिल्ह्याचं इतकं परिवर्तन घडवावं हे खरंच थक्क करणार आहे। मग आता तुम्हाला काय वाटते? विवेक जॉन्सन यांनी बीडचा चार्ज घेतलाय, त्यामुळे बिहार झालेलं बीड पुन्हा पूर्व पदावर येईल का? विवेक जॉन्सन बीड मधील राग पॅटर्न आणि त्या जोरावर माजलेल्या गुन्हेगारांची पाळमुळं खळून काढतील का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अजून असे माहितीपर व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।